नमस्कार मित्रांनो, आपण आज जाणार आहोत रामबाणला. कोयनेच्या घनदाट जंगलामध्ये हा एक सुंदर पॉइंट आहे, तो मी आता तुम्हाला दाखवणार आहे. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की इथे जाताना पूर्वी पास लागायचा नाही, पण आता पास कंपल्सरी आहे. पास घेऊनच आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते. आता इथे फॉरेस्टवाल्यांनी एकदम कडक सिक्युरिटी केलेली आहे. सोबत गाईड असणं पण आवश्यक आहे, त्यामुळे आम्ही आता एका गाईडसोबत पण संपर्क केलेला आहे. मग जाताना आम्ही पास आणि गाईड ह्या दोन गोष्टी घेऊनच रामबाणला जाणार आहोत. हे बघा, हे आमचे दोन मेंबर आहेत पुढे बसले. आणि आता तुम्हाला दाखवतो, ओझरडेला आपण इथं पास घेणार आहोत. परिसर किती सुंदर आहे बघा. इकडे ओझरडेचा धबधबा आहे या साईडला. इकडे आता सध्या आम्ही उन्हाळ्यात आलेलो आहोत, पण पावसाळ्यामध्ये इथे खूप अप्रतिम वातावरण होतं. हे बघा, इथे एक मस्त कोयना पर्यटनाची एक कविता लिहिलेली आहे, मी वाचून दाखवतो. सह्याद्रीच्या कडे कपारी वन्यजीवांचा वास असे, वन्यजीवांना सोबत घेऊन वनरक्षक हा फिरत असे. फिरता फिरता वन्यजीवांचे निरीक्षण तो करत असे, वन्यजीवांचे सुखद दृश्य तो कॅमेरामध्ये टिपत असे. किती सुंदर लिहिलेलं आहे. केवढं घनदाट आहे, जबरदस्त. बाहेर तुम्हाला हे लागेल, इथं अजिबात हे लागणार. हा, या मुलांच्या झाडामुळे हे जमिनीची धूप झाली नाही. जसं आपलं एक रिलेशन आहे तसं यांचं मामा मावशी त्यांचं एक रिलेशन आहे. बरोबर. कोणतं जंगल म्हणायचं याला? रामबाण सह्याद्री टायगर. सह्याद्री टायगर रिझर्व. हा रामबाण, कोकण कडा, हां, ते दोन स्पॉट आहे. कोकण कडा शिवाजी महाराजांनी टाळणीसाठी किल्ला ज्यावेळी कोकण कड्यावर लक्ष ठेवलं. बाहेर एवढं ऊन आहे ना, पण इथे एवढी गर्द सावली आहे. उन्हाची सूर्याची किरणं सुद्धा आतमध्ये येत नाहीत. एवढी गच्च झाडी आहे. तिथं जेवण वगैरे. बापरे, किती सुंदर, छान. राम लक्ष्मण सीता
ज्यावेळी राम लक्ष्मण सीता वनवासाला निघालेले हां. तेव्हा रामानं दिव्य शक्ती बाण मारून याच्यात पाणी बाहेर काढलं. अच्छा. किती थंड पाणी आहे. हे पुढचा हा आणि ही 3 शिळा. लक्ष्मण आणि सीता. ओके. इथं 3 शिळा आहेत. ही एक, ही दुसरी आणि ती तिसरी. हे राम लक्ष्मण आणि वरची जी शिळा आहे ती सीतामाईंच्या नावाने पूजली जाते. म्हणजे राम लक्ष्मण सीता वनवासाला निघालेले हां. तर सीतेमाईला ताण लागलेले त्याच्यामुळं रामानं दिव्य शक्ती बाण मारून त्यातनं पाणी बाहेर काढलं. जर याला मांसाहार खाऊन स्पर्श केला तर या कुंडात एक पाण्याचा थेंब राहत नाही. कधी 6 दिवस परत पाणीच येत नाही. इथे ते कुंड आहे बघा इथे. ते पण आता आमच्याकडेच करा. बघा किती उंच दगड आहे. खाली पाळा पाचोळा इतका पडलेला आहे की याच्यातून पुढे जाणं पण धोकादायक वाटतं. तिथलं पाणी काढा जरा प्यायला आपल्याला. सह्याद्री टायगर रिझर्व पांडुरंग कदम वन विभाग गाईड. आमचे मित्र सुजित जोशी आणि त्यांचे सहकार्य मित्र आज कोयना भागाला व्हिजिट दिली. आपण आलो आहे ते रामबाण तीर्थक्षेत्र यायला. इथं राम लक्ष्मण सीता ज्यावेळी वनवासाला निघाले त्यावेळी सीतेमाला ताण लागले त्यावेळी रामानं दिव्य शक्ती बाण मारून या कुंडातून पाणी बाहेर काढले. जर ह्या कुंडाला पाणी मांसाहार खाऊन स्पर्श केला तर त्या कुंडात पाणी राहत नाही. परत जरी ते तुम्ही याल म्हटलं तरी त्याला 6 आणि 7 दिवस लागतात. त्यामुळे या कुंडाचं आम्ही पावित्र्य जपतो आणि येणाऱ्या पर्यटकांनाच आदल्या दिवशी त्याचा प्रोटोकॉल दिला जातो की ह्या जर रामकांड कुंड तीर्थक्षेत्र करायचं असेल तर तिथं मांसाहारी खाऊन यायचं नाही, ही पहिले एक समज दिली जाते. अजून कोणते काही ह्या भागात? इथून मग जंगली जयगड आहे. शिवाजी महाराजांनी टाळण्यासाठी किल्ला वापरला आहे. कोकणगड आहे, भैरवगड आहे, दातेगड आहे, गुणवंतगड आहे. पाटण तालुक्यात असे 4 गड किल्ले आहेत की बघण्यासारखे आहेत. कोयना फक्त एका दिवसाचा हा कन्सेप्ट नाही आहे. कोयनेत तुम्हाला यायचं असेल तर मिनिमम तुम्हाला 4 दिवस लागतील. तर कोयना महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी का झाली हे प्रामुख्याने इथं ओळखता येईल. प्राणी वगैरे नाही, प्राणी सगळं ते सफारी वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेतच तुम्हाला. सकाळी मॉर्निंग 6 ते दुपारी 2 ते 5 ह्या गोष्टी वन विभागानं तुम्हाला 7 माणसं बसण्याची व्यवस्था आहे. त्याची वन विभागाने सफारी गाड्या खुल्या केल्या आहेत तुमच्यासाठी. बरोबर. याचं बुकिंग करायचं बुकिंगचं असेल तर तुम्हाला माझा तो नंबर देतो 9881991317. या क्रमांकाला तुम्ही फोन करून बुकिंग करू शकता. इकडे कुठे? इकडे कुठे जाता रोड? कोकणकडा. हा किती लांब आहे? 3 किलोमीटर जाऊन 150 मीटर झालं. 1.5 किलोमीटर या. 2 पॉईंट करायला ठीक आहे ते कोकणकडा आणि रामबाण. दातपडी वनस्पती आहे. त्या काडीन जर तुम्ही दात घासले आणि चूळ भरली तर अख्खे 32 निकामी होते. हा टाकळा आहे. त्याची नेक्स्ट कॉपी ब्रूपेक्षा छान होते. त्याला फुलं येतात. तुम्ही चिकन खाणं बंद करा. त्याला लसूण आणि मिरची छान होते याची भाजी. आणि याची त्याला बिया येतात अशा काळ्या आणि त्यातलं वस्त्र काळ करायचे भाजून. ब्रूपेक्षा छान नेक्स्ट कॉपी होते.
पंचवटी म्हणून ह्या पानाला म्हटलं जातं. ह्या पानाचा स्ट्रेंथ बघा, बाकीच्या वनस्पतीचं बघा, हे मिनिमम 10 ते 20 वर्ष पान झडत नाही. ओके. म्हणून पहिलं कोपांचे जे आपलं त्या ह्याच्या पुढाच्या घराला वापरलं जातात ना, हे पान एकदम जाड आहे पान. त्या पाण्याचं उत्पन्न फक्त ह्याच वनस्पतीला मिळेल. आणि ह्याची 6 वर्ष पाणी गळत नाही. बाकीच्या झाडांची 6 वर्षांनी एकदा येतं. वाघ जर प्राण्यांच्या पाठीमागे लागला तर मग ह्याच्यासाठी बचावासाठी प्राणी ह्या काटेरी वनस्पतीत जाऊन बसतात की जेणेकरून त्यांचा बचाव व्हावा. बिबट वाघ हा त्यांचा मधला भाग महत्वाचा असल्यामुळं ना, जिथं असं काही टोचल त्या भागात कोण आणते ते? काय काय नुसतं पिशवीत घ्यायचं. माकड गेला माकड. हो नाही आता काय झालं बघायचं घेण्यात झालं. ते सरळ म्हणते जो आता झालं मी आता तुम्ही त्याच्यावर 100 20